मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जाणून घेणार आहोत वनरक्षक भरती 2023 साठी जिल्ह्यानुसार किती विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले। त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न आहेत की 1-10 फक्त एवढेच ग्राउंड साठी घेतले जाणार आहे का। काही विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न आहे की 54+ वाले सर्व ग्राउंड देणार का। बाकी जर विचार केला तर जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेत, जिल्ह्यानुसार विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले आहेत आणि त्यानंतर कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो। तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही दिवस पूर्वी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ग्रुपवरती अशा प्रकारचे काही पोल टाकले होते की प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही ज्या पण जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला किती मार्क मिळाले पोलच्या माध्यमाने तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा। आपण हेच पोल व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील टाकले होते। टेलिग्राम चॅनल जर म्हटलं तर आपले 25 ते 30 वेगवेगळे चॅनल आहे, त्या सर्व आपण चॅनलवरती हे पोल टाकले होते। त्यानंतर जर विचार केला चॅट सेक्शन सुद्धा मध्ये आपण हे पोल टाकले होते। त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अतिशय चांगला भेटलेला आहे। ॲक्युरेट त्यांनी मार्क सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही विद्यार्थी असे असतील 10 ते 20% विद्यार्थी 100% यामध्ये सुद्धा असे असतील की त्यांनी चुकीची माहिती दिलेली असेल, तर ते विद्यार्थी आपण यामध्ये सोडून देणार आहोत, त्यांचा विचार करणार नाहीये। परंतु बाकीचे जे 80% विद्यार्थी आहेत त्यांनी ॲक्युरेट खरी माहिती दिलेली आहे। वनरक्षक भरती 2023 चा जर विचार केला तर व्हॉट्सअप ग्रुपला देखील आपल्याकडे भरपूर मेंबर जॉईन आहेत। 3 ते 4,000+ विद्यार्थी आपल्याकडे जॉईन आहेत व्हॉट्सअप ग्रुपला। त्यानंतर जर विचार केला तर चॅट सेक्शन मध्ये 2 ते 3,000+ विद्यार्थी जॉईन आहेत। टेलिग्रामला भरपूर विद्यार्थी जॉईन आहेत, जवळपास 30,000+ विद्यार्थी जॉईन आपल्याला बघण्यासाठी भेटून जातील। तर अशा प्रकारचे इथे सर्व आपण पोल टाकले होते टेलिग्रामला, त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला, चॅट सेक्शन मध्ये। हे सर्वीकडे आपण वनरक्षक भरतीसाठी तुम्हाला किती मार्क मिळाले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता त्यासाठी आपण पोल टाकले होते। त्या पोलच्या माध्यमाने आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वनरक्षक भरतीसाठी जिल्ह्यानुसार किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले आहेत। ही माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे आणि त्यानंतर आपण कट ऑफ विषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर जे पण नॉर्मलायझेशन झालं नाही तर 1-10 या मुद्द्यांवरती आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला फक्त पूर्ण बघा। तर बघा यामध्ये आपण काय सांगितलं होतं, वनरक्षक भरती 2023 चा कट ऑफ काढण्यासाठी आपण हा पोल टाकला होता आणि जिल्ह्यानुसार तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत ते खरं सांगायला सांगितलं होतं। आता सर्व विद्यार्थ्यांनी तर खरं सांगितलं नसेल, 10 ते 20% विद्यार्थी असे असतील त्यांनी फेक मार्क सांगितले असतील, चुकीचे मार्क सांगितले असतील। परंतु 80% विद्यार्थी नक्कीच असे असतील की त्यांनी त्यांचे मार्क ॲक्युरेट सांगितले असतील, कारण आपल्याला त्यावरतून कट ऑफ काढायचा होता आणि भरपूर विद्यार्थी कट ऑफ कितीचा लागेल याची वाट बघत होते। ठीक आहे, कट ऑफचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर कट ऑफचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, तिथून तुम्ही जाऊन बघू शकता। आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपण एक नवीन कट ऑफ वरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत या चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने देखील थोडक्यात चर्चा करणारच आहोत, परंतु डिटेलमध्ये व्हिडिओ आपण 2 ते 3 दिवसानंतर बनवणार आहोत। बघा आता अशा प्रकारची माहिती टाकली होती। त्यानंतर जर विचार केला तर आपण अशा प्रकारचा हा पोल टाकला होता। त्यानंतर बघा इथं आपल्याला अशा प्रकारचा पोल बघण्यासाठी भेटला होता। हा ठाणे जिल्ह्याचा आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत ते तुम्हाला सांगायचं होतं। चला आता थोडक्यात मी ही माहिती खाली घेतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल किती विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले। आता ह्या पोलचं मी उत्तर देऊन बघतो। बघा तर बघा या पोलच्या माध्यमाने तुम्हाला 3 गोष्टी समजून येणार आहेत। तर त्या 3 गोष्टी कोणकोणत्या, तुमच्या जिल्ह्यानुसार किती विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले आहेत हे तुम्हाला समजून येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या कॉम्पिटिशनला किती मुलं असणार आहे, तुमच्या सरासरी जर विचार केला तर तुम्हाला जेवढे मार्क आहे अजून तेवढे मार्क किती टक्के विद्यार्थ्यांना आहे हे तुम्हाला यामध्ये समजून येणार आहे। त्यानंतर ॲव्हरेज जर विचार केला तर इथे व्ह्यूज किती आलेत ही दुसरी गोष्ट तुम्हाला समजून येणार आहे की व्ह्यूज नुसार जर विचार केला तर त्या जिल्ह्यासाठी किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता आणि त्यांना किती मार्क मिळाले ही तिसरी गोष्ट तुम्हाला समजून येणार आहे। म्हणजे व्ह्यूज किती आले आणि त्यापैकी किती टक्के विद्यार्थ्यांनी इथं त्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता आणि त्यांना किती मार्क मिळाले त्यांनी सांगितलेले आहे। इथं तुम्हाला ओट दिसत असतील, म्हणजेच तुम्हाला यावरून समजून येणार आहे की सर्वात जास्त आता इथं ओटचा तुम्हाला आकडा दिसत असेल की इथं 5,307 विद्यार्थ्यांनी इथं ओट दिलेला आहे। 16,000+ विद्यार्थ्यांनी हे बघितलं होतं, परंतु यातील 5,000+ विद्यार्थ्यांनी इथं ओट दिलेला आहे। म्हणजेच यावरून काय समजून येते, हा जो ठाणे जिल्हा आहे यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अर्ज केलेले आहेत आणि सरासरी जर विचार केला तर त्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहे। आता खाली जर विचार केला तर खाली गेलो तर आपल्याला हे ओट कमी कमी झालेले बघण्यासाठी भेटतील। त्यावरून तुम्हाला काय समजून येणार आहे की त्या जिल्ह्यांसाठी अर्ज कमी आले होते, तिथं फॉर्म कमी आले होते, असं देखील तुम्ही समजू शकता। आणि हे सर्व कॅल्क्युलेशन करूनच आपण कट ऑफची जी पण व्हिडिओ
व्हिडिओ बनवला होता, कट ऑफची लिस्ट काढली होती, तो व्हिडिओ बनवला होता. ठीक आहे, हे सर्व कॅल्क्युलेशन करून आपण तो कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता. ठीक आहे, तर अशा प्रकारची आपल्या चॅनलवरती प्रोसेस असते, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर बघा, यामध्ये सर्वात पहिला जिल्हा कोणता आहे? ठाणे जिल्हा. आता ठाणे जिल्ह्याचं आपण जाणून घेऊया. इथे मी एक पोलवरती क्लिक करतो. तर बघा, आता इथे पोलवरती क्लिक केल्यानंतर आन्सर तुमच्या समोर आलेलं आहे. 23% जे विद्यार्थी त्यांना 60+ मार्क मिळाले आहेत. त्यानंतर 12% विद्यार्थी असे आहेत का त्यांना 66+ आहेत. त्यानंतर 15% 72+ मार्क आहेत. 13% आपल्याला 78+ मार्क बघण्यासाठी भेटलेले आहेत. त्यानंतर पुन्हा 13% 84+ मार्क विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. त्यानंतर बघा, इथपर्यंत 84 झालं. त्यानंतर जर विचार केला तर फक्त 9% विद्यार्थ्यांना 90+ मार्क मिळाले आहेत. 5% विद्यार्थ्यांना 96+, त्यानंतर 4+ विद्यार्थ्यांना 100+, 2+ विद्यार्थ्यांना 106+ आणि 4+ विद्यार्थ्यांना 110+. म्हणजेच हा आकडा तुम्हाला अशा प्रकारचा ॲव्हरेज कमी झालेला बघण्यासाठी भेटत आहे. यावरून तुम्हाला लगेच समजून आला असेल, बहुतेक विद्यार्थ्यांनी 80% विद्यार्थ्यांनी इथं त्यांचं बरोबर उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून त्यांना पण कट ऑफ लिस्ट जाणून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी त्यांचं जे खरं उत्तर आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲव्हरेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथं 60 जे मार्क आहेत ते मिळाले आहेत. त्यानंतर जर विचार केला तर 12% विद्यार्थ्यांना 66 म्हणजे अशा प्रकारचा, आणि 72% म्हणजे 72 मार्क सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना इथे मिळाले आहेत मित्रांनो. आणि जर विचार केला खाली आलं तर आपल्याला 90+ जे विद्यार्थी आहे ते खूपच कमी आहे. 96+ जर विचार केला तर ते अजून कमी आहे. अशा प्रकारचा तो आकडा कमी झालेला तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. अशा प्रकारचे ॲव्हरेज तुम्हाला ठाणे जिल्ह्याचं समजून आलं, किती विद्यार्थ्यांना किती पर्सेंटेज मार्क आहे. आता यातून तुम्ही समजू शकता की तुम्हाला किती मार्क मिळाले असतील आणि तुम्ही यामध्ये कुठे येत आहे, किती टक्के विद्यार्थी तुमच्या सोबत आहे मित्रांनो. अजून तुमच्यापेक्षा प्लस असणारे किती विद्यार्थी हे देखील तुम्हाला समजून येणार आहे. आणि त्यावरतूनच आपण कट ऑफचा व्हिडिओ काढला होता. तर कट ऑफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता. चला पुढील बघा, आता आपण नागपूर जिल्ह्याचं बघत आहोत. आपण जे पण महत्त्वाचे जिल्हे होते ते सर्वचे सर्व यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, आता मी फक्त पोलवरती क्लिक करणार आहे. तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्या डायरेक्टली या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता. बघा, पुन्हा मी इथे 1 नंबरचं सिलेक्ट करतोय. यामध्ये देखील विचार केला तर अशाच प्रकारचं तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. 60+ वाले विद्यार्थी थोडे जास्त आहे. त्यानंतर 72च्या खाली नाही तर 72च्या दरम्यानमध्ये थोडे जास्त विद्यार्थी आहेत. त्यानंतर कमी झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. हे नागपूर जिल्ह्याचं आहे मित्रांनो. चला पुढे जर विचार केला तर पुढे बघा कोणता जिल्हा आहे समजून घ्या मित्रांनो. जिल्हा आहे आपल्याला चंद्रपूर जिल्हा. तर आपण याच्यावरती एकावरती क्लिक करूया. बघा, अशा प्रकारचे ॲव्हरेज तुम्हाला त्यांना मार्क मिळालेले बघण्यासाठी भेटतील. सर्वात जास्त 60-70च्या दरम्यानमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर गडचिरोलीचा आपण बघत आहोत. यामध्ये सुद्धा 60+ जास्त विद्यार्थी आहेत. अशा प्रकारचं तुम्हाला समजून आलं असेल. पुढे बघा, जर विचार केला तर अमरावती जिल्हा आहे. तर अमरावती जिल्ह्याचं देखील तुम्हाला समजून आलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 60 ते 70 या दरम्यानमध्ये मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जर विचार केला तर बघा, पुढे आपल्याला जिल्हा दिसत आहे यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये पण ॲव्हरेज तेच आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला सरासरी विचार केला तर बघा, इथं वोट कमी झालेले तुम्हाला दिसत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर जर विचार केला तर बघा, यावरतून तुम्हाला हे देखील समजून येत असेल किती जणांनी वोट केलेलं आहे. यावरतून तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुमच्या कॉम्पिटिशनला आणि तुमच्या जिल्ह्यानुसार किती अंदाजित इथं आकडा आला असेल, किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल, हे तुम्हाला सरासरी समजून आलं असेल की ठाणे जिल्ह्यासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत. औरंगाबादचा जर विचार केला तर सरासरी असाच विचार तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढे जर विचार केला नांदेड जिल्हा, तर नांदेड जिल्ह्याचंही सेम अशा प्रकारचं असणार आहे. थोडं कमी जास्त होऊ शकतं. 60 आणि 70च्या दरम्यानमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना इथं मार्क मिळाले आहेत मित्रांनो. पुढे धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर बघा, धुळे जिल्ह्यासाठी अशा प्रकारचं असणार आहे पोल. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, नाही तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही सर्व माहिती मिळवू शकता. पुढे बघा, अशा प्रकारच्या जिल्ह्यानुसार नंदुरबार जिल्ह्यासाठी अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळाले आहेत. पुढे जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर अशा प्रकारचं इथं तुम्हाला वोट दिसत असतील. अशा प्रकारचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. पुढे बघा, नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यासाठी जर विचार केला तर थोडं जास्त मेरिट लागलेलं बघण्यासाठी भेटणार आहे. परंतु ॲव्हरेज जर विचार केला तर जे विद्यार्थी वोटप्रमाणे जर विचार केला तर ॲव्हरेज सर्व जिल्ह्यांचे जे मार्क आहेत ते ॲज इट इज सेम असणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 60 ते 70 या दरम्यानमध्ये मार्क आहे. त्यानंतर कमी पुढे आपल्याला जाताना दिसत असतील. जेवढे मार्क जास्त आहेत तेवढे विद्यार्थी कमी. अशा प्रकारचं तुम्ही इथं समजू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारची बाकीची माहिती बघू शकता. हे अहमदनगर जिल्ह्याचं आहे. पुढे पुणे जिल्ह्याचं बघूया. पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर त्यामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटत आहे.
पुढे पालघर जिल्ह्याचा आपण बघूया. बघा पालघर जिल्ह्याचा आपण बघूया तर अशा प्रकारचा पोल आपल्याला पालघरचा बघण्यासाठी भेटून जाईल. पुढे चला, पुढे जर विचार केला तर बघा, पुढे जर विचार केला तर पुढे आहे कोल्हापूर जिल्हा. तर कोल्हापूर जिल्ह्याचा बघूया किती आहे. बघा कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर अशा प्रकारचे मार्क्स तुम्हाला ॲव्हरेज बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो. हे अशा प्रकारचे मार्क तुम्हाला बघण्यासाठी भेटले. प्रत्येक जिल्ह्यानुसार किती मुलांना किती टक्के मार्क आहे अशा प्रकारचं तुम्हाला या पोलच्या माध्यमाने समजून आलं असेल. तुम्ही या चॅनलला जॉईन होऊन सविस्तर माहिती ही सर्व काही मिळवू शकता. आता या माध्यमाने तुम्हाला काय समजून आलंय की 60 ते 70 यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी जवळपास जर विचार केला सर्व जिल्ह्यांचा ॲव्हरेज विचार केला तर 40 ते 50% विद्यार्थी 40 ते 50% विद्यार्थी 60 ते 70 या मार्काच्या दरम्यानमध्ये आहेत. त्यानंतर 70 ते 80 या दरम्यानमध्ये किती टक्के विद्यार्थी आहे. फक्त 10 ते 15% विद्यार्थी किती, नाही तर आपण 15 ते 20 घेऊया. 15 ते 20% विद्यार्थी यामध्ये येतात. त्यानंतर 80 ते 90% जे मार्क मिळवणारे विद्यार्थी आहे ते फक्त 10 ते 15% आपण इथं पकडून चालूया. त्यानंतर 90 ते 100 नाही तर 100+ आपण धरूया. हे फक्त 5% विद्यार्थी नाही तर 10% विद्यार्थी आहे असं आपण इथं पकडून चालूया. ॲव्हरेज अशा प्रकारची ही सरासरी निघत आहे मित्रांनो. अशा प्रकारचे तुम्ही विचार करू शकता. आता ग्राउंड कोणाचा असणार आहे आणि सिलेक्शन कोणाचं होणार आहे हा खूपच महत्त्वाचा मुद्दा होतो इथं. तर मी आत्ताच तुम्हाला सांगतोय आणि वारंवार सांगत आलोय, ज्याचं ग्राउंड इथं 70+ असेल, 70 किमान असेल आणि याला कितीही इकडे कमी मार्क असतील, 60 जरी असतील, 54 जरी असतील, त्या ग्राउंडसाठी जर त्याला बोलवलं 70-80 मार्क इकडे असतील त्याला तर त्याचं सिलेक्शन नक्कीच होणार. ठीक आहे. ग्राउंडला ज्याला सर्वात जास्त मार्क असतील त्याचं इथं वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटल. मी वारंवार तुम्हाला सांगत आलोय, ग्राउंडला जेवढे जास्तीत जास्त मार्क असतील तेवढे तुमचे चान्सेस असणार आहे सिलेक्शन व्हायचे. आता काही विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट्स येतील की 54+ वाले सर्वच घेणार आहे का की एकाच 10 असे घेणार आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला वारंवार आपण कट ऑफच्या व्हिडिओमध्ये देखील सांगत आलेलो आहे. तुम्हाला 54+ मार्क आहे तर तुम्ही जिद्द हरू नका. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. तुमची जी ग्राउंडची तयारी आहे ती तुम्ही चालू ठेवा. आता ग्राउंड कितीचं लागेल नाही की कट ऑफ लिस्ट लागणार आहे का नाही, एकाच 10 घेतली जाणार आहे का, असा कुठेही उल्लेख नाहीये. एकाच 10 घेतली जाणार आहे असा कुठेही उल्लेख केला गेला नाहीये. जर बाकीच्या स्पर्धा परीक्षांचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो एकाच 10 घेतली जाणार आहे का नाही, हे सर्व काही दिलेलं असतं. परंतु वनरक्षक भरतीचं जर म्हटलं तर असा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे कोणतेही टीचर, मीच नव्हे तर कोणतेही टीचर ॲक्युरेट कोणीच सांगू शकत नाहीये. जसं आता त्यांचा पॅटर्न असाल त्यानुसार ते सर्व हे सिलेक्शन प्रोसेस करून घेणार आहे. आता यामध्ये ॲक्युरेट 100% कोणीच खरं सांगू शकत नाहीये. आता सांगतोय तर प्रत्येक टीचरचा वेगवेगळा अंदाज असतो, त्यांचा वेगवेगळा अनुभव असतो. त्यानुसार ते कट ऑफ सांगत असतात, त्यांची माहिती सांगत असतात, त्यांना जे वाटतं ते एक्सप्लेन करत असतात, ते त्यांच्या मनानुसार सांगत असतात. आम्ही देखील आमच्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार हे सर्व कट ऑफ लिस्ट वगैरे काढत असतो आणि त्यानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाचा अनुभव आणि अंदाज वेगळा असतो, त्यानुसार ते टीचर त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांचे देखील जे अंदाज असतात, त्यांचा अनुभव असतो तो वेगळा असतो, त्यांचं जे म्हणणं असतं, जे बघणं असतं ते वेगळं असतं इतरांपेक्षा. तर ते त्यांच्या अंदाजानुसार कमेंट्समध्ये सांगत असतात, काही त्यांचे प्रश्न असतील ते सुचवत असतात. तर प्रत्येकाचा जो अंदाज असतो बघण्याचा तो वेगवेगळा असतो. आणि जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्यामध्ये कुठेही उल्लेख केला गेला नव्हता की एकाच 10 असे घेतले जाणार आहे. इतर जर म्हटलं तर मागे दारूबंदी पोलीस भरती आली होती, त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला गेला होता इतर भरत्यामध्ये एकाच 10 घेतले जाणार असेल तर स्पष्टपणे उल्लेख केला जातो मित्रांनो. परंतु यामध्ये नव्हता. तर 54+ वाले सर्वही घेऊ शकतात. ठीक आहे, सर्वच घेऊ शकतात. आणि असं देखील होऊ शकतं की यामध्ये काहीच विद्यार्थी घेऊ शकतात अशा प्रकारचं. पण त्यामध्ये सुद्धा जर विचार केला तर जिल्ह्यानुसार विचार केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला विचार केलेला बघण्यासाठी भेटेल. जिल्ह्यानुसार त्यामध्ये सुद्धा कॅटेगरीनुसार विचार केला जाईल. त्यानंतर सुद्धा यामध्ये सुद्धा आरक्षणानुसार उल्लेख केला जाईल, विचार केला जाईल. यामध्ये म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की 54+ वाले जे विद्यार्थी आहे सर्वच ग्राउंडची तयारी तुमची चालू ठेवा. ज्यांना जास्तीत जास्त ग्राउंडला मार्क भेटतील त्यांचं इथं सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असणार आहे. आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतील की आम्हाला ग्राउंडला बोलवलंच नाही तर काय, पुढे पोलीस भरती आहे, पुन्हा दारूबंदी पोलीस भरती येते, त्याची तुमची तयारी होऊन जाईल, व्यवस्थित तयारी होऊन जाईल. आता 54+ वाल्यांनी सर्वच तयारी करायला पाहिजे असं का सांगतोय, यामध्ये आता तुम्ही जिल्ह्या
जिल्ह्यानुसार फॉर्म भरलेत, आता जिल्ह्यानुसार कुठे किती जागा होत्या त्यानुसार तुम्ही फॉर्म भरलेत, तिथे कमी जास्त फॉर्म येणार, त्यामध्ये सुद्धा कॅटेगरीनुसार विचार केला जाणार, तुमच्या आरक्षणानुसार विचार केला जाणार। म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की एखाद्या ठिकाणी जर कट ऑफ लिस्ट लागली तर 80+ ची सुद्धा जाऊ शकते, एवढी तर जाणार नाहीये माझ्या अंदाजानुसार, 70च्या पुढे तर जाणारच नाही, परंतु 80+ पण जाऊ शकते आणि काही ठिकाणी ही 54 पर्यंत सुद्धा येऊ शकते। त्यामुळे आपला सांगण्याचा उद्देश काय की ज्यांना पण 54+ मार्क मिळाले आहेत, आता फायनल आन्सर की आली आहे त्यानुसार 54+ ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क आहे सर्वांनीच आपली जी ग्राउंडची तयारी आहे व्यवस्थित चालू ठेवा, हार मानू नका, हा सांगण्याचा उद्देश आहे मित्रांनो। तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। फायनल आपला कट ऑफ वरती अजून एक डिटेलमध्ये व्हिडिओ येणारच आहे आपल्या चॅनलवरती। आणि बाकी जर विचार केला कोणत्या जिल्ह्यासाठी जास्त अर्ज आले तर तुम्हाला या वोटवरतून तर समजून आला असेल, आणि जरी नसेल समजलं तर फक्त एकदा नोटिफिकेशन डाउनलोड करा। नोटिफिकेशनमध्ये बघा कुठे जास्त जागा आहे, साहजिकच जिथं जास्त जागा आहे तिथं जास्तीत जास्त फॉर्म आले असेल। अंदाजानुसार माझ्या अनुभवानुसार कॉल SMS आल्यानुसार धुळे जिल्ह्याला थोडे कमी फॉर्म आलेलेत, जरी जागाच्या अनुभवानुसार जर विचार केला तर धुळेसाठी थोडे कमी आलेत। आणि जर विचार केला ठाणे, ठीक आहे, ठाणेसाठी सर्वात जास्त फॉर्म आले, तर ठीक आहे ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक फॉर्म आलेले आहेत मित्रांनो, आता सांगत आहे। त्यानंतर नाशिक झालं, नाशिक जिल्ह्यासाठी सुद्धा फॉर्म जास्त आलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे। नंदुरबारला थोडे ॲव्हरेज फॉर्म आलेले आहेत, बाकी जिल्ह्यांचं अशाच प्रकारचे ॲव्हरेज नॉर्मल जिथे जागा होत्या तिथे फॉर्म आलेत, असं तुम्ही समजून चालू शकता। जिथे सर्वात जास्त जागा तिथे सर्वात जास्त फॉर्म, ठीक आहे, जिथे कमी जागा तिथे कमी फॉर्म, साहजिकच असं तुम्ही समजून चालू शकता। आणि बाकी सर्व मत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपला कट ऑफचा जेव्हा व्हिडिओ येईल त्यामध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्यासोबत आपण नोट्ससाठी काही ग्रुप बनवलेत, आता येत्या ZP भरतीसाठी झालं, पोलीस पाटील ही भरती झालं, त्यासोबत आपली दारूबंदी पोलीस भरती झालं, त्यासाठी सर्व आपण या भरतीसाठी एक ग्रुप बनवलाय। त्या ग्रुपवरती तुम्हाला नोट्सबद्दल माहिती दिली जाते, ठीक आहे। तर नोट्स खूपच महत्त्वाच्या IMP नोट्स असतात मित्रांनो। या नोट्स विषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, त्या WhatsApp ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन घेऊ शकता। तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने काही व्हॅल्यू भेटली असेल, काय महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी भेटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच प्रकारची तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती या चॅनलवरती अपलोड केली जाते, त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।